बाप जरी सगळ्यांचा वेगळा असला ना तरी बापाच्या भावना मात्र एक आहेत. अरे प्रत्येकाचा बाप गरीब असू द्या, प्रत्येकाचा बाप कष्टकरी असू द्या, पण त्याच्या घरची लेकरं मात्र राजवंशाप्रमाणे राहतात. कारण राजघराण्यासारखं संगोपन करतो, पालन पोषण करतो तो बाप आहे. म्हणून नगर साइडला एक बाप होता. बाप आई लहानपणी मुलाची निघून गेली. बिना आईचं पोरग लहानाचं मोठं झालं. आईची माया त्या मुलाला लहानपणी भेटली नाही, पण बापानं आईची आणि माया, आई आणि बापाची माया दोन्ही दिली. पण बापाचा हात आहेत ना, हात आज आम्हाला सगळं काही जागेवरती आहे, पण त्या बापाचे दोन्ही हात इथून तुटलेले होते महाराज. तुटलेत हात दोन्ही, पण हात जरी तुटले असले ना तरी त्याचा आत्मविश्वास तुटला नव्हता बर का. तो खचून बसला नाही की लेकराची आई सोडून गेलीये. मी एकुलता एक आहे. आईचं प्रेम दिलं, आईची माया दिली, कधीच त्या मुलांना काही कमी पडू दिलं नाही. जीवनामध्ये मायबापाचं असणं काय असतं ना, ज्याच्या जीवनामधून मायबाप निघून जातात ना त्यांना विचारा की आपल्या जीवनामध्ये आपल्या आई बापाचं असणं काय आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपला बाप निघून गेला ना तर त्याच्या नसण्यानं आपलं जीवन कसं बनतं विचारा. त्या बापानं स्वतःला सावरलं, स्वतःला आवरलं. हात नव्हते बिचाऱ्याच्या कोपऱ्यापासून, पण अंगामध्ये जिद्द होती, चिकाटी होती. संगोपन केलं एकट्यानं, लहानाचं मोठं केलं, रक्ताचं पाणी केलं आणि मुलाला शिकवून आर्मी मध्ये भरती केलं. आर्मी मध्ये सेवा करत असताना एक दिवशी बापाच्या कानावरती बातमी येते की दादा, तुमचा मुलगा भारत मातेची सेवा करता करता त्याला सद्गती प्राप्त झाली आहे, तो मरण पावलाय. असं म्हटल्यावरती बाप महाराज जमिनीवरती कोसळला, धाय मोकळून रडू लागला. आपलं मूल आपल्याला सोडून गेलंय. हात नव्हता, कोपऱ्यापासून हात नव्हता तरी स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायचा, कष्ट करायचा, कारण मला माझ्या मुलाला घडवायचंय. पण ज्याच्या करता तो बाप जगत होता ना ते मुलंच आता उरलं नाही. बापानं कुणाकडे बघावं, चार चौघांनी यावं, त्यांना सांत्वन द्यावं, पण बाप खंबीरपणे उभा राहिला आणि बाप सांगतोय असं नका. अरे माझा मुलगा मला सोडून गेलाय याचं मला अजिबात दुःख नाही, पण मला स्वाभिमान आहे. माझ्या मुलानं आपल्या भारत माते करता जीव दिला, स्वाभिमान आहे मला. ती भारत माता जिला माता म्हटलं गेलं, जिला आईचा दर्जा दिला, जर बघायला गेलं ना तर त्या भारत माते करता आपलं जीवन अर्पण केलं. पण आज आम्ही काय करतोय, आमच्या भारत मातेला फसवतोय. आज आम्ही भारत मातेचा अनादर करतोय. आज महाराज पृथ्वी आणि या भारत मातेवरती एवढं पाप वाढलं, एवढी माणसं निर्दयी झाली. तिला माता का संबोधलंय, का म्हटलंय तिला माता? कारण आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं सगळं चांगली गोष्ट वाईट गोष्ट आपल्या पोटात घेते ना, तसं ही भारत माता सुद्धा या जीवन सृष्टीवरती अनेक प्रवृत्तीची लोक आहेत, अनेक विचाराची लोक आहेत. कोणी चांगल्या मार्गाने चालणार आहे, कोणी दृष्ट आहेत, कोणी वाईट मार्गाने चाललेले आहेत. पण या सगळ्यांना सुद्धा जी पोटात घेऊन ठेवते ना ती भारत माता आहे. आम्ही आमच्या मातेला तर जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाही, पण भारत मातेला तरी जाणण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे. तर 15 ऑगस्ट जवळ आला म्हणून भारत माता की जय म्हणणारी अनेक लोक आहेत. फक्त 15 ऑगस्ट जवळ आला की तिरंगा झेंडा आपल्या खिशाला लावून फिरणारी अनेक लोक आहेत. पण त्या भारत मातेबद्दल प्रेम, भारत मातेबद्दल आदर आणि भारत मातेबद्दल जर सन्मान करता आला ना तर महाराज, रोजचा दिवस आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि रोजचा दिवस आपला प्रजासत्ताक दिवस आहे. फक्त हा दिवस एक दिवस साजरा करण्यापुरता नाही.
भारत मातेबद्दल श्रद्धा असावी. आणि भारत माता आपण म्हणतो ना, ऐका इकडे आता लक्ष द्या बरं का. जाता जाता एक मला गोष्ट सांगा. आपण सगळेजण भारत मातेला माता म्हणतो, बरोबर आहे. आपल्या भारताचं नाव काय आहे? भारत. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. त्या भारताचं नाव भारत का पडलं सांगल का कोणी? बोला. सगळ्यांना माहित आहे आपल्या देशाचं नाव काय आहे? अयमाईनकर वस्ती. सांगता का जाऊ घरी? आपल्या देशाचं नाव भारत. स्वाभिमानानं आम्ही सांगतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आलं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, पण भारत माझा देश आहे. पण भारताचं नाव भारत का पडलं हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? बोला, किती जणांना माहित आहे का पडलं भारताचं नाव भारत? दादा, हा बरोबर आहे. अजून त्याला कारण आहे. सांगा, भारत नाव का पडलं? बाबांचं बरोबर आहे. अजून कुणाला माहित आहे? भारत नाही, इथं भारत भरपूर असतील, पण भारत मातेचं नाव का भारत पडलं? जर बघायला गेलं तर ज्यावेळी इंद्रानं मेनकेला सांगितलं की जा विश्वामित्राची तपश्चर्या भंग कर, त्यावेळी आता मेनका सुंदर आहे, अप्सरा आहे. मेनकेने विश्वामित्राची तपश्चर्या भंग केली आणि तपश्चर्या भंग केल्याबरोबर त्यांच्यामध्ये संबंध आला. पण नंतर तिचं जे कार्य होतं, तिला फक्त त्यांची तपश्चर्या भंग करायची होती, तिनं ते केलं आणि ती निघून गेली. पण विश्वामित्रापासून तिला गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याबरोबर तिनं एका जंगलामध्ये एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी प्राणी मात्रांमध्ये वाढली, पक्ष्यांमध्ये लहानाची मोठी झाली आणि कर्म नावाच्या ऋषींनी तिला घेतलं आणि तिचा सांभाळ केला आणि नंतर परत त्या मुलीला विश्वामित्राकडे दिलं. आता मुलगी असताना कुणाची आहे? विश्वामित्राचीच आहे. पण त्यांना हे जाणीव नाही. कर्म नावाच्या ऋषींनी परत विश्वामित्राकडे मुलगी दिली, मुलीचा सांभाळ विश्वामित्रांनी केला. पण ज्यावेळी ती जंगलामध्ये लहानाची मोठी झाली, पक्ष्यांमध्ये वाढली, आणि पक्ष्यांना शकुन म्हणतात बरं का. पक्षाला काय म्हणतात? शकुन. आणि शकुनामध्ये वाढली म्हणून तिचं नाव शकुंतला. आणि शकुंतलीच्या पोटी एक पुत्र जन्माला आला आणि तो राजगादीवरती बसला, राजा झाला आणि त्याचं नाव ठेवलं भरत. नाव काय ठेवलं? भरत. तो राजा सर्व सृष्टीचा भरत राजा झाला म्हणून त्या भरताच्या नावावरून या सृष्टीचं नाव काय पडलं? भारत. हे माहित होतं का कुणाला? म्हणून आपल्या सृष्टीला भारत माता म्हटलंय. शकुंतलेच्या पोटी जन्माला आली म्हणून ती माता आहे, भारत माता. म्हणून हिचा आदर, हिचा सन्मान प्रत्येकाला करता आला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 15 ऑगस्ट आलाय ना, तर प्रत्येक शाळेमध्ये, बँकेमध्ये, मोठमोठ्या ठिकाणी, जिथं जिथं ऑफिस आहेत, जिथं जिथं मोठमोठे कारखाने आहेत, अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट साजरा केला जातो. तर त्या ठिकाणी मोठमोठ्या आमदारांना, मोठमोठ्या कार्यकर्त्यांना बोलवलं जातं. कशा करता? ध्वजारोहण करण्याकरता, बरोबर आहे. तर मला सांगा, एवढ्या मोठ्या व्यक्तींना तिथं बोलवण्याची काय गरज आहे का? ते फक्त तेवढ्या करताच असतात. ते कधी परत तुम्हाला दिसणार? एवढी मोठी लोक कधी सामान्य माणसांचा विचारपूस करायला आली? कसं आपण जगतोय, काय करतोय, काय विचारपूस करायला आली? पण आयुष्यभर जे आपल्याला सांभाळतायत, कधीतरी महाराज ध्वजारोहण करायचं असेल ना, तर कधीतरी आपल्या थकलेल्या बापाच्या हाताने ध्वजारोहण करा, कधीतरी आपल्या शेतकऱ्याच्या हाताने ध्वजारोहण करा, अरे कधीतरी आर्मीत रिटायर झालेल्या जवानाच्या हाताने ध्वजारोहण करा, कधीतरी एका अनाथ
आश्रमामध्ये वाढणाऱ्या लहान मुलाच्या हातनं ध्वजारोहण करा. कधीतरी वृद्ध आश्रमामध्ये जगणाऱ्या त्या म्हाताऱ्या माणसांच्या हातून ध्वजारोहण करा. त्यांचे तुम्हाला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. नको त्यांना बोलवून त्यांच्या हातानं ध्वजारोहण करून काही उपयोग नाही. म्हणून देशाबद्दल स्वाभिमान ठेवा, देशाबद्दल अभिमान ठेवा आणि माई बापाबद्दल श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा. माझ्या कीर्तनातून तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी नाही घेता आल्या, घेऊ नका.